यश नेहमीप्रमाणे काकूंच्या घरी गेला होता. त्यांच्या घरी जाणे ही त्याच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनले होते. फक्त आजचेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून हे नित्याचेच झाले होते. काकू त्याच्या आईच्या मैत्रीण असल्या तरी यश आणि काकूंचं नातं नेहमीच काहीतरी वेगळं, काहीतरी अधिक सखोल होतं. त्यांना भेटल्यावर यशला एक प्रकारची अनामिक शांतता आणि ओढ जाणवत असे, जी त्याला इतर कुठेही मिळत नसे. त्याला अनेकदा वाटायचं की त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या प्रत्येक हावभावात एक अनाकलनीय गुपित दडलं आहे. एक अशी भावना जी शब्दांत व्यक्त करता येत नाही, पण तरीही त्याच्या मनात कुतूहल निर्माण करत असे. आज मात्र त्याला जाणवलं की हे गुपित उलगडण्याची वेळ जवळ आली होती. हवेत एक वेगळीच गूढ ऊर्जा तरंगत होती. "ये यश, आज मी तुझ्यासाठी एक खास पेय बनवलं आहे," काकू म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती जी यशने पूर्वी कधी पाहिली नव्हती. ती चमक एका अज्ञात आकर्षणाने भरलेली होती. त्यांच्या हातात एक चमचमीत, आकर्षक केशरी रंगाचा ग्लास होता, ज्यातून एक मंद, गोड सुगंध दरवळत होता. तो सुगंध नेहमीच्या पेयांपेक्षा वेगळा होता, अधिक मोहक आणि स्मृतींना जागवणारा. यशने तो ग्लास घेतला. त्याच्या मनात थोडी शंका होती, पण काकूंच्या डोळ्यांतील आमंत्रण तो नाकारू शकला नाही. त्याने हळूच एक घोट घेतला. त्या पेयाची चव त्याला अनपेक्षितपणे आवडली, गोड आणि थोडीशी तुरट, पण एक वेगळीच, अप्रिचित जादू त्यात होती. क्षणार्धातच त्याला जाणवलं की त्याचं डोकं थोडं हलकं होत आहे, जणू काही तो वायावर तरंगत आहे. त्याच्या शरीरात एक मंद, पण अनावर उष्णता हळूहळू पसरत होती, जणू शरीरातील प्रत्येक पेशीला ती उष्णता अनुभवता येत होती. एक प्रकारची सुखद नशा त्याला वेढू लागली. त्याचे विचार अस्पष्ट होऊ लागले, पण एक नवीन स्पष्टता त्याला घेरून टाकत होती. "काकू, हे हे काय आहे?" यशने जरा अस्पष्ट, कंप पावणाऱ्या आवाजात विचारलं. त्याच्या डोळ्यात थोडी भीती असली तरी कुतूहल आणि एक अनोखी ओढ अधिक होती. त्याला समजेनासं झालं होतं की नक्की काय घडत आहे, पण त्याला या नवीन जाणीवेपासून दूर जायचं नव्हतं. त्याला वाटलं, काहीही होवो, मला हे अनुभवून पाहायचं आहे. काकूंच्या ओठांवर एक रहस्यमय, मोहक स्मित होतं, जे त्यांच्या सौंदर्यात एक वेगळाच अंधार आणि आकर्षण निर्माण करत होतं. "घाबरू नकोस, प्रिय यश. हे फक्त एक छोटीशी जादू आहे," त्या म्हणाल्या आणि यशजवळ अगदी जवळ सरकून बसल्या. त्यांच्या नाजूक हाताने यशच्या गालावरून हळूवारपणे फिरवलं, जणू काही त्याला शांत करत होत्या, पण त्यांच्या स्पर्शात एक वेगळीच, विद्युत लहर होती जी यशच्या नसांमधून धावत होती. तो स्पर्श इतका मादक होता की यशला त्याचे भानच राहिले नाही. यशला त्यांचा स्पर्श विचित्रपणे आनंददायी वाटला, एक आनंद जो त्याने यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. त्याच्या हृदयाची धडधड वेगवान झाली, जणू काही ते त्याच्या छातीतून बाहेर पडेल. त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण वाटू लागले. त्याच्या मनातले सर्व विचार, सर्व तर्कवितर्क शांत झाले होते. त्याला फक्त काकूंची उपस्थिती जाणवत होती. तो काकूकडे एकटक पाहू लागला. त्यांच्या डोळ्यात त्याला एक अथांग आणि गहन ओढ दिसली, एक ओढ जी त्याला स्वतःकडे खेचत होती. "पण का?" त्याने नकळत विचारलं. त्याच्या आवाजात एक प्रकारची व्याकुळता आणि अखेरचे समर्पण होतं. त्याला आता फक्त या क्षणाला शरण जायचे होते. "कारण मला तू आवडतोस, यश. फक्त तुझ्या दिसण्याने नाही, तर माझ्या मनापासून, माझ्या आत्म्यापासून," काकूंनी त्याच्या कानात हळूच कुजबुजलं. त्यांच्या श्वासाची उष्णता यशच्या मानेला लागली आणि त्याच्या शरीरात एक तीव्र रोमांचकारी लहर दौडली. त्याला जाणवलं की त्याच्या भावना त्याच्या नियंत्रणाबाहेर जात आहेत आणि त्याला यापुढे प्रतिकार करण्याची इच्छाही नव्हती. त्याला फक्त काकूंच्या या नवीन जगात, त्यांच्या प्रेमाच्या गर्तेत हरवून जायचं होतं.
त्या क्षणी त्याला सर्व जगाचा विसर पडला. रात्रीचे गूढ आणि रोजचे आवाहन. त्या रात्री त्यांच्यात एक नवीन, गुपित प्रेमकथा सुरू झाली. पण ही केवळ एका रात्रीची गोष्ट नव्हती. त्या पेयाचा प्रभाव आणि काकूंच्या स्पर्शाची जादू यशवर इतकी झाली होती की त्याला आता प्रत्येक संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर काकूंच्या घरी जाण्याची एक अदम्य ओढ वाटू लागली. दिवसभर तो फक्त संध्याकाळची वाट पाहत असे. ऑफिसमधून किंवा कॉलेजमधून परतल्यावर तो घरी जाण्याऐवजी थेट काकूंच्या दारापाशी थांबत असे. काकू नेहमी हसून त्याचे स्वागत करत. त्यांच्या चेहऱ्यावर तेच रहस्यमय स्मित असे जे पहिल्या दिवसापासून यशला मोहित करत आले होते. प्रत्येक रात्री काकू त्याला तेच केशरी रंगाचे पेय देत असत. प्रत्येक घोटात यशला तेच सुखद झिंग आणि तीच तीव्र उष्णता जाणवत असे जी त्याला काकूंच्या आणखी जवळ घेऊन जात होती. तो ग्लास रिकामा झाल्यावर काकू हळूच त्याच्या जवळ सरकत. त्यांचे स्पर्श पूर्वीपेक्षा अधिक धैर्यवान आणि त्यांच्या नजरेतील ओढ अधिक गर्द होत असे. प्रत्येक रात्री यश तिच्या कुशीत विसावत असे. बाहेर जग त्याच्या नियमानुसार चालत असले तरी काकूंच्या घरात त्यांच्या दोन जीवांमध्ये एक वेगळंच विश्व आकार घेत होतं. एक असम विश्व जे जगापासून लपलेलं होतं पण त्यांच्यासाठी सर्वात पवित्र, खरी आणि चिरंतन होतं. हे रोजचे मिलन, ही रोजची नशा त्यांच्यातील गूढ बंध अधिक दृढ करत होती. यशला आता त्या पेयाची आणि काकूंच्या स्पर्शाची सवय जडली होती, एक अशी सवय जी त्याला कधीच मोडायची नव्हती. हे एक गुपित होतं जे त्यांच्या दोन मनात आणि दोन शरीरात कायमचं दडलं होतं. संदेश. प्रत्येक नात्याची स्वतःची अशी एक वेगळी बाजू असते. काही नाती समाजाच्या चौकटीत बसतात तर काही गुपितच राहतात. परंतु खरी ओढ आणि प्रेम हे कोणत्याही नियमांना बांधून नसते. काही वेळा मनाला पटलेले नाते समाजाच्या डोळ्यांपासून दूर असले तरी तेच व्यक्तीसाठी सर्वात सत्य आणि समाधानकारक ठरते. पण अशा नात्यांमध्ये प्रवेश करताना आपल्या भावनांबरोबरच त्यामागील परिणाम आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव असणेही तितकेच महत्त्वाचे असते. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.